आश्चर्य तर अजिबातच आता वाटत नाही, कारण हे रोजचंच झालंय. तरी देखील प्रश्न पडतो, की ठाकरेंचे म्हणजे उद्धव ठाकरेंचे खासदार का फुटले? काय साधारणपणे तुमचं प्राथमिक निरीक्षण आहे? आणि नंतर मग हो आपण पुढचे प्रश्न. नाही, एक एक तर प्रमुख मुद्दा असा आहे, की सत्तेकडे झुकाव हा त्यांचा महत्त्वाचा होता. सत्तेकडे जाणं हं, म्हणजे आजच्या राजकारणामध्ये जो माणूस राजकारणात येतो, हं. तो सत्तेकडे झुकावं किंवा सत्तेकडे जावं यासाठीच राजकारणात येतो. विरोधी पक्षात राहून लोकांची सेवा करायची ही सेवावृत्ती आता संपलेली आहे. ती राहिलेली नाही. नाही. लक्षात आलं की नाही? त्यामुळे आता फक्त सत्ता जिथे असेल तिथे जाण्याचा भाग हा खूप मोठा निर्माण झालेला आहे. हं, त्यामुळे त्या दृष्टिकोनातून हे सगळं चाललेलं आहे राजकारण. पण मला मला एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे. हं. तुम्ही ज्येष्ठ पत्रकार आहात. गेली 30-40 वर्ष तुम्ही बरं आहे. पत्रकारितेत आहात. एक सामान्य मतदार म्हणून हं, तुम्हाला या सगळ्या ज्या घटना घडतात एका पाठोपाठ गेल्या 10, 12, 14, 12 वर्षामध्ये हं, हं, जे काही घडतंय हं. त्याबद्दल तुमचं निरीक्षण काय? सामान्य मतदार म्हणून ना, तुम्हाला काय वाटतं? जे होतंय ते योग्य होतंय, अयोग्य होतंय का यासाठी काय पर्याय असू शकतो? योग्य कुठल्याच अर्थाने म्हणता येणार नाही. म्हणजे आपण जर सर्वसामान्य माणसाची प्रतिक्रिया बघितली आणि आपण पत्रकार म्हणून देखील सर्वसामान्य माणसाच्या भावना किंवा प्रतिक्रिया ज्या आहेत, तर त्या जाणून असतो निश्चितपणे. आणि त्यामुळे की काय बाजार मांडला यांनी अशा आशयाची टीका किंवा अगदी आपण सोशल मीडिया आजच्या काळातला प्लॅटफॉर्म जर बघितला, तर यांनी राजकारणाची वाट लावली आहे किंवा अक्षरशः वाटोळं केलंय, इथपर्यंतच्या प्रतिक्रिया येत असतात. त्यामुळे थेटपणे सांगायचं तर योग्य म्हणजे अयोग्य हा हे विषयच शब्दच नाही, कमी पडतो शब्दच तो. कमी पडतो, तर हे योग्य म्हणता येणार नाही. पण तरी देखील हे घडतंय ही वस्तुस्थिती आहे. आणि मग कारणं काय दिली जातात, तर मग आमची कामं होत नव्हती, आम्हाला पुरेसा निधी मिळत नव्हता. पण आणि 6 खासदार खरं तर लोकसभेला चांगलं यश मिळालं होतं महाविकास आघाडीत. त्यातले हे फुटलेत. कारणं दिली जातात, की आम्हाला आमची कामं होत नाही, मग आम्ही जनतेची सेवा कशी करायची? बरोबर ना. तुम्ही आता चांगला मुद्दा काढला, की निधी मिळत नव्हता. हं. कालच एका YouTube चॅनलनी हो. याचा पर्दाफाश केलेला आहे. या 6ही खासदारांना हं. 14 ते 18 कोटी रुपये त्यांना मिळालेले आहेत. हो. त्यापैकी त्यांनी हं, 1.5, 2, 3, 4 एवढे कोटी रुपये खर्च केलेत. हं. बाकी सगळा निधी परत गेलाय. निधी मिळत नाही का? निधी मिळतोय तुम्हाला बरोबर. याचा अर्थ. हं, म्हणजे बघा ज्यावेळेला पी.व्ही. नरसिंहराव पंतप्रधान होते, हं, त्यावेळेला त्यांचा दृष्टिकोन असा होता हं. आणि मनमोहन सिंग या हो. दोघांनी मिळून एक योजना अशी आखली, हं, की सत्तेत असलेल्या खासदारांचं काम होतं पटकन, हं. पण विरोधकांचं होत नाही. बरं. त्यामुळे विरोधकांचा विचार करून हं, त्यांनी प्रत्येक खासदारासाठी एक निधी बजेटमध्येच मांडून टाकला. हं. अर्थसंकल्पात त्याची तरतूद केली. बरं. 542 खासदारांना गुणिले 5 कोटी, 7 कोटी, 10 कोटी असे अमाउंट ठरवली. ती म्हणतात. वाढत वाढत गेली. गेली. तर ती अमाउंट ठरवली आणि त्या पद्धतीनं त्यांना पैसे मिळतात. बरं. खासदारांना मिळत नाही असं नाही. हं. अवांतर असं तर हरकत नाही. पण तुम्हाला दिलेला निधी 14 ते 18 कोटी रुपयाचा निधी तुम्ही वापरूच शकला नाही. एका खासदाराने तर 0% काम केलंय. जे आता पिस्तूल घेऊन उभा राहतायत ना, बरं. 0% काम केलं त्यांनी मतदारसंघामध्ये. आणि निधी मिळत नाही सांगतायत. मग दादांत खोटं आहे. हं, बाप ना काय म्हणतात ना, की हिंदीमध्ये म्हणे, "बाप बडा ना भैय्या, हं. सबसे सबसे बरं. बडा रुपैय्या." बरं. फक्त रुपया इथे मोजला गेलेला आहे आणि त्या ह्याच्यावर ती बाहेर येत आहेत आता. पक्षातून बाहेर पडतात. त्यांनी त्यांचं भलं होतंय का? नाही. पण कोणाचं भलं होतंय याचाही विचार करायला पाहिजे. ज्या सामान्य मतदारांनी तुम्हाला विरोधात जाऊन मतदान केलेलं आहे. समोर सत्ताधारी आहेत, भारतीय जनता पक्षाचे लोक आहेत किंवा शिंदे सेनेचे लोक याच्या विरोधात तुम्हाला मतदान केलेलं आहे. त्यामुळे तुम्ही निवडून आलात. त्यांच्या भावनाची कदर कुणी करायची? म्हणजे ओमराजेंच्या संदर्भात असं म्हणता येईल, हो. की तुमच्या वडिलांचा ज्यांनी खून केला असा तुम्ही आरोप करून ज्यांच्यावर 17-18 वर्ष केस चालू होती, त्यांच्या मांडीला मांडी लावून तुम्ही बसताय आज.